माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा स्थितीपासून ते माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमीपर्यंत रथसप्तमीचे 7 दिवसाचे सूर्यनारायणांचे व्रत केले जाते. तर पौष महिन्यात जसं प्रत्येक रविवारी सूर्यदेवांची पूजा केली जाते, तसंच माघ महिन्यातील या 7 दिवसात 7 दिवसांचे सूर्यदेवांचे व्रत अवश्य काही लोक करत असतात. तर हे व्रत कोण आणि कसं करतं, तर याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. या व्रताला तसं तर सोमवारपासूनच सुरुवात झालेली आहे. तरीही काहींना मासिक धर्म असेल, सुतक असेल, विटाळ असेल, इतर काही गोष्टी असेल, तर त्यांनी पूजा कशी करायची किंवा उपवास कसा करायचा आणि हे व्रत कोण आणि कसं करू शकतं, या गोष्टींची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. सोमवारपासून 25 तारखेपर्यंत म्हणजे रविवारी या महिन्यात 25 जानेवारी येते. तर 25 जानेवारीला आहे रथसप्तमी. तर रथसप्तमीपर्यंत हे सूर्यनारायणाचं व्रत केलं जातं. तर सूर्यनारायणाचं व्रत हे कसं करायचं, तर त्याला काय नियम अटी आहेत ते आता बघूया. तर हा उपास करताना आपल्याला एकतर फक्त आणि फक्त फळं खायची असतात किंवा चहा किंवा दूध घेऊ शकतो. काही ठिकाणी पद्धत असते की याला तुम्ही शाबू असतो तर तोही खाऊ शकता. पण आमच्या इकडं जर शाबू खाल्ला तर तो गोड शाबू केला जातो, म्हणजे शाबूची खीर वगैरे केली जाते, तरच तो खाल्ला जातो. मीठ किंवा मिरची या गोष्टी या व्रतासाठी चालत नाहीत. तर तुमच्या इकडं जर पद्धत असेल तर तुम्ही तिखट गोष्टीही खाऊ शकता. पण शक्यतो हा उपवास करताना गोडाचे पदार्थ म्हणजे फळं, दूध, चहा या गोष्टी घेऊनच हे व्रत केलं जातं. तर हे व्रत फक्त विवाहित महिलाच करत असतात. ज्यांना संतान प्राप्तीसाठी अडचणी आहेत किंवा ज्यांना पुत्रप्राप्ती होत नाही आहे, ज्यांच्या मुलांच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम आहेत, तर काहींना मूल होतं पण ते मूल काहीतरी कारणास्तव राहत नाही आहे, तर अशा स्त्रियांनी तर हे व्रत अवश्य करावं. कारण सूर्यदेवांची कृपा राहिल्यामुळं बऱ्याच जणांच्या आयुष्यातील पुत्रप्राप्तीच्या अडचणी ह्या दूर झालेल्या आहेत. पुत्रप्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी आपल्याला सूर्यदेवांची उपासना करायची असते. सूर्यदेव हे एकमेव असे देव आहेत की ज्यांना आपण बघू शकतो, आणि सूर्यदेव जर नसते तर आपल्या आयुष्यात फक्त आणि फक्त अंधारच असता. तुम्ही फक्त कल्पना करून बघा की सूर्य उगवलाच नाही तर काय होईल, म्हणजे त्यांचं महत्त्व किती आहे. तर त्यांचं महत्त्व काय आहे याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला सूर्यनारायणांची उपासना करायची असते किंवा त्यांची सेवा करायची असते. तर या उपवासाला जरी सोमवारपासून सुरुवात झालेली असली तरी काही जणांना मासिक धर्म असेल, सुतक असेल किंवा विटाळ असेल, तर त्यांना सूर्यदेवतांची पूजा करता येत नाहीत. मग त्यांनी काय करावं, तर पहिले सांगते की या उपवासाची पूजा करताना दररोज सकाळी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे आणि सूर्य उगवायच्या अगोदर आपल्याला त्याची पूजा मांडणी करून घ्यायची आहे. पूजा मांडणी करायची म्हणजे काय करायचं, तर एक पाट मांडायचा, त्याच्यावरती एक वस्त्र अंथरायचं. तर त्या वस्त्रावरती जर तुमच्याकडं रथात बसलेली सूर्यदेवांची प्रतिमा असेल, फोटो असेल, तर तो पूजायचा. त्याच्यानंतर गणपती बाप्पांशिवाय कोणतंही कार्य पूर्ण होत नाही. गणपती बाप्पांचीही पूजा करायची आणि रांगोळीनं आपल्याला सूर्यदेव काढायचे आहेत. त्याच्यानंतर आदित्य राणूबाईही आपल्याला रांगोळीनंच काढायची आहे आणि या सगळ्यांची हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची आहे. या सगळ्या गोष्टी पहाटे उठून करायच्या. सूर्य उगवल्यानंतर पहिले तर सूर्याला अर्घ्य द्यायचा. सूर्याला अर्घ्य दिल्याशिवाय या व्रताची फलप्राप्तीच तुम्हाला होत नाही. तर सूर्याला अर्घ्य देताना त्या पाण्यामध्ये आपल्याला हळद, कुंकू आणि पांढरे तीळ टाकायचं आणि दररोज सूर्याला अर्घ्य द्यायचा असतो. आणि त्याच्यानंतरच आपल्याला जे काही तुमचं नेहमीचं रुटीन असेल, खाणं पिणं जे काही असेल तर ते करायचं असतं. पहिल्या दिवशी उपास धरल्यानंतर रथसप्तमी दिवशी हा उपास सोडला जातो. याला 7 दिवसाचं सूर्यनारायणाचं व्रत असं म्हटलं जातं. पण ज्यांना काही मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर त्यांनी फक्त उपास केला तरीही चालू शकतं. मग आता खंड पडला, आमच्याकडून पूजा करणं होत नाही आहे, किंवा त्यांच्या मनात असे खूप सारे प्रश्न असतील की आमच्याकडून पूजा होत नाही किंवा अर्घ्य देणं होत नाही, कोणत्या गोष्टी होत नाहीत, तर अजिबात काळजी करू नका.
तुमच्याकडून आता जरी पूजा नाही झाली तरी रथसप्तमीची पूजा ही तुमच्या हातून होणारच आहे. मासिक धर्म असेल तर 4 दिवस जातील आणि रथसप्तमीची पूजा तुमच्या हातून होईल. रथसप्तमीला तुम्ही या सगळ्या गोष्टी करा. सूर्याला अर्घ्य द्या, अशी पूजा मांडा, सूर्यदेवतांची पूजा करा, त्याच्यानंतर दूध उतू घालवा. या सगळ्या गोष्टी केल्यानंही आपल्या सूर्यदेवांचा आशीर्वाद हा मिळत असतो. राहिला गोष्ट सुतक असेल किंवा विटाळ असेल तर तुम्ही फक्त उपवास करू शकता आणि पुढच्या वर्षी येणाऱ्या वर्षी तुम्ही नेहमीप्रमाणे पूजा करू शकता. काहीही अडचण येत नाही. फक्त जर तुम्ही हे व्रत केलं तर ते व्रत कंटिन्यू करायचं की आम्हाला यावर्षी सुतक आहे, यावर्षी विटाळ आहे म्हणून मला नाही जमलं तर पुढच्या वर्षीपासून मी करतच नाही आहे. तर हे असं नसतं. एकदा जर हे व्रत करायला चालू केलं तर परंपरेनुसार प्रत्येक वर्षी तुम्हाला हे व्रत करावंच लागतं. फक्त जर काही अडचणी आल्या तर तुम्ही फक्त उपवास करू शकता आणि हे व्रत करू शकता. आणि मी तुम्हाला सांगितलं तसं जर मासिक धर्म असेल तर तुम्ही तेवढ्या 3-4 दिवस पूजा नका करू. रथसप्तमीची पूजा तुमच्याकडून होते किंवा जर घरात कोणी असेल तर त्यांच्याकडून पूजा मांडणी करून घ्या आणि तुम्ही लांबूनच नमस्कार करा तरीही चालतं. फक्त या व्रतामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडू द्यायचा नसतो. पूजा मांडणी करताना ही सूर्य उगवल्यानंतर उशिरा करायची असं नाही, तर ही सूर्य उगवायच्या अगोदरच पूजा मांडणी करून घ्यायची. पूजा मांडणी केल्यानंतर सूर्य उगवला की लगेचच आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा. सूर्याला अर्घ्य देताना ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळा तुम्ही जप करू शकता. या 7ही दिवसात कुणाबद्दलही अपशब्द बोलायचं नाही. भांडण, तंटा, वादविवाद या गोष्टी टाळायच्या. कारण आपण व्रत करतोय आणि कोणतंही व्रत करताना आपल्याकडून अजाणतेपणानं काही चुका होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. तरच त्या व्रताचं आपल्याला फळ मिळत असतं. जर तुम्ही उपवास करताय, व्रत करताय आणि तुमच्या तोंडून एकही शब्द चांगला निघत नसेल तर त्याचं फळ तुम्हाला अजिबात मिळत नाही. त्यामुळं 7ही दिवस अगदी शांत राहायचं आणि मनोभावे देवाची पूजा करायची. हा याचा पहिला नियम. दुसरा नियम म्हणजे या 7ही दिवसात घरात आपल्या इतरांनाही मांसाहार करून द्यायचा नाही आहे. घरात अगदी शांत सात्विक वातावरण ठेवायचे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची राहून गेली ती म्हणजे ही पूजा ही तुम्ही जर गावाकडे राहत असाल तर ही पूजा बाहेर तुळशी वृंदावनाच्या जवळ मांडायची की ज्यांना आपल्याला सूर्यदेवांचं दर्शन होईल. तुळशीच्या जवळ पूर्व दिशेला तोंड करून याची पूजा मांडायची आणि आपल्याला सूर्यदेवांचं आणि पूजेचं तिथंच मांडणी करायची आहे. आणि तुम्ही ही मांडणी केल्यानंतर एक 9, 9:30, 10च्या दरम्यान ही मांडणी काढली तरीही चालू शकतं. जर तुम्ही गावाकडे नसून सिटीमध्ये असाल तर घरातील पूर्व दिशेला तोंड करून तुम्ही घरातही मांडणी करू शकता. रूढी परंपरा तर चालतच राहतील पण आपल्या मनातील भाव आणि आपण केलेली भक्ती ही जर देवापर्यंत पोहोचली तर त्यांचा आशीर्वाद तुम्हाला अवश्य मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही इतर कोणत्याही गोष्टीचा विचार आणि टेन्शन न घेता मी सांगितले अशा पद्धतीनं साधं सोपं सूर्यनारायणांचं व्रत करा. तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होतील. पुत्रप्राप्ती, धनप्राप्ती, ज्या काही तुमच्या अडचणी आहेत याच्यातून तुम्हाला अवश्य मार्ग मिळेल. मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर चॅनेलला एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक आणि हाईप करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.